मंडळी नमस्कार, मी विनोद रायकर. मी आता पुणे जिल्ह्यात असणाऱ्या जुन्नर तालुक्यातील मोथाळणे ह्या गावामध्ये आहे आणि या ठिकाणी पाहतोय सह्याद्रीच्या डोंगर रांगांमध्ये वसलेलं जुन्नर तालुक्यातील अतिशय सुंदर असं हे गाव आहे. आणि ह्या गावातील या ठिकाणी शेतकरी बांधव आहेत. आता शेतीची मशागत या ठिकाणी चालू आहे. भात शेतीची खरं तर लगबग चालू आहे. आपण पाहतोय पारंपरिक पद्धतीने ही संपूर्ण भात शेती जी आहे ती या ठिकाणी हे शेतकरी मंडळी करताना आपण पाहतोय. बैलजोडी आहे आणि पारंपरिक पद्धतीचे हे अवजार देखील आहे. आपण शेतकऱ्यांशीच गप्पा मारूयात. नमस्कार दादा. नमस्कार. काय नाव आपलं? भास्कर ठोंगिरे. ठोंगिरे. आता हे जे आहे याला काय म्हणतात? कुळव. कुळव. आणि याचे जे वेगवेगळे मग पार्ट आहेत त्यांची काय नावं बरं जरा? याला फास म्हणतात. फास दाखवा. हे फास. हम्म. हे दांडे. याला साखळे म्हणतात. साखळी. आता तो विषय तर हेच आहे. याच्यावरती पण काहीतरी असतं ना? ते रुमण असते लाकडी. रुमणं असतं. रुमणं नाही लावलं. रुमण काढलेले. आता याचं हे गवत काढल्यानंतर हा व्यवस्थित काम करतो परत म्हणायचं. व्यवस्थित काम करणार हे हम्म. गवत काढल्यानंतर. आता काय हे याच्यामध्ये काय भात लावायचा आहे? भात पाऊस झाल्यानंतर भात लावणार. अलीकडच्या काळामध्ये आपण पाहिलं तर ट्रॅक्टर आधुनिक यंत्रणा खूप आली, परंतु या भागामध्ये आजही पारंपरिक पद्धतीने शेती केली जाते. बैलांची काय नाव आहेत बरं? या बरं पुढं. पुढे या. पुढे जातील काय बैल? याला काय म्हणायचं? कासरा ना? कासरा. कासरा. हा. बैलांची काय नाव आहेत? या त्याचं इकडून. नाव राजा. या ना पुढे या. सर्जा. ए मारतील काय? सर्च. इकडून या. इकडून सर्च. इकडून या. तो धावतोय तो जरा. धावतोय काय? अरे बापरे. कॅमेरा चालूच ठेवा, बंद नका करू. तर बैलाने मला मारलं असतं. नवीन माणसाला धावतोय. हा काय? हा ओळख नाही ना अजून. हा हा हा. काय प्रेक्षक मंडळी देखील आलेत. काय चालले नक्की हे बघण्यासाठी. त्यांना पण दाखवा. आता खरं तर आपण या ठिकाणी मुस्क आहे आणि वेगवेगळी ही जी अवजार आहेत त्याची आपण खरं तर नावं जाणून घेतोय. इकडे या, जवळ या. आता हे जे लावले हे लाकडी आहे याला काय म्हणायचं? याला येलं म्हणतात. यालं दाखवा. येलं. काही लोक कोडकं पण म्हणतात. कोडकं. ते खाली जे आहे ते यालं म्हणतात. बैल मारतोय त्याच्यामुळे आपण जवळ जाणार नाही. पुन्हा आपण ज्या ठिकाणी आऊत वगैरे काठी चालू असेल त्या ठिकाणी जाऊ आणि नंतर मग त्या ठिकाणा संदर्भात म्हणजे जे अवजार आहेत ते प्रत्येक अवजारांना वेगवेगळी नाव आहेत. आता हा वरचे आहे ते जू आहे. जू. हे आडवं दांडकं टाकले हे काय? जू. हा जू आहे याला म्हणतात. याला जू. हे लोखंडाचं इथे काय? कोणते? हे 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 शिवळ. शिवाळ. हा. हे आता हे शिंगाला बांधले हे काय साठी? शिंगाला हे येसन इकडे तिकडे होऊ नये म्हणून. घुंगरं बिंगरं आहेत. आता बैल मारतोय आपण हाय अशीच व्हिडिओ टाकणार आहे. बरं चला आऊत चालू करा नाही का? भातच लावायचा आहे ना? भात. मागून येतो नाही तर आम्हाला मारील. चालूच ठेवा कॅमेरा. सर रे. तुम्ही जे बोलता ना असं सर्च. असं सर्जा राजा. राजे. सर्च. माईक तुमच्याकडेच आहे. हा. राज. सर्जे. सर्जा राजाची जोडी आहे. राज. आणि आपले शेतकरी बांधव आता राजे. शेतीमध्ये व्यस्त झालेले आहेत. सर्च. भात लावगड काही दिवसांवर राज. येऊन ठेपलेले आहे आणि राजे. त्यासाठी मशागत चालू आहे. आपण पाहतोय हे जे गवत आहे राज. हा लोळा प्रचंड मोठ्या प्रमाणात उगलाय. ओय. हा लोळा आहे ना? लोळा. हा. लोळा किती उगलाय खरं? लोळा भरपूर तर उगला. मरत नाही ना लोळा? नाही मरत तो. हा हा हा. शक्यतो नाही मरत. ओय. बरं, पारंपरिक पद्धतीने आपण शेती करतोय. ट्रॅक्टर आहे. आता 2 मिनिटं थांबा. ट्रॅक्टर आणि आता आपण बैलांनी हे करतोय खरं तर मशागत करतोय. काय फरक बरं दोन्हीमध्ये? ट्रॅक्टरचं सहसा हा. काही एवढा उपयोग नाही होत. नाही ना, जेवढे रान तुडवत आपलं तसं पाहिलं गेलं तर. पारंपरिक नांगरणी किंवा कुळवणी हा. सगळ्या सरस भरते. बरं, किती वर्षापासून तुम्ही आता म्हणजे शेती करता बरं? शेती तरी मी 15 वर्ष. 15-20 वर्ष. बाहेर होते कुठं नोकरी धंद्याने? बाहेर नोकरी धंद्याला नाही, टेम्पोरावर होतो. हा का? आता काय भात लावायचं म्हणायचं? भात पाऊस भरपूर झाला तर भात लावणार.
आता हे लोळ आहे याच्यामुळे भाताला काही प्रॉब्लेम नाही, नाही भात हे काढून घ्यावं लागतं भाताच्या टायमापर्यंत. कारण हे लोळ मरत नाही ना. गाठ खाली त्याच्यामुळे. पूर्ण असतेच. पारंपरिक पद्धतीने शेती केली जाते आजही बऱ्याचशा भागांमध्ये. आमचा माईक द्या आणि आम्ही रजा घेतो. खरं तर ठीक आहे. बैल तुमचा मागं लागला होता, रिस्कच म्हणावी लागेल. आणि हे पाहू शकता या परिसरातील पारंपरिक शेती.